नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त असायलाच पाहिजे. माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. केक तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल. तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आंब्याचे सीजन आहे. तर आज मी तुम्हाला असा टेस्टी मँगो फ्रूट केक बनवून दाखवणार आहे, जे खायला खूप स्वादिष्ट लागतो. तुम्ही हा केक एकदा बनवून खाल्ला ना, तर याची चव 12ही महिने विसरणार नाही. तर चला वेळ न घालवता पटकन केक बनवूया. त्यासाठी मी इथे हा एक मोठ्या साईजचा गोड मँगो घेतला आहे. तर सर्वात आधी आपण मँगोला कट करून याचा गर काढून घेऊयात. तर आपण मँगोचा गर काढून घेतला आहे. आता मी इथे एक मिक्सी जार घेतली आहे. तर पूर्ण गर मिक्सरच्या भांड्यात टाकूया. सोबतच टाकूया अर्धा कप साखर. तर अगदी स्मूथ ग्राइंड करून घेऊयात. पहा, आपण याला अगदी स्मूथ ग्राइंड करून घेतले आहे. यात गोठड्या असायला नको. तर सध्या साईडला ठेवून देऊया आणि पटकन केकचे बॅटर बनवून घेऊयात. तर एका बाउलमध्ये टाकूया 1 कप म्हणजे 250 ग्रॅम जाड रवा, ज्याला मी एकदा मिक्सी जारमध्ये ग्राइंड करून घेतले आहे. बारीक रवा वापरू नका, जाड रवा वापरायचं आणि त्याला एकदा मिक्सी जारमध्ये फिरून घ्यायचं, ज्यामुळे केकचा टेस्ट आणि टेक्स्चर खूप छान रवाळ येईल. सोबतच टाकूया 1/3 कप तेल. तुम्ही वाटलंच तर तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता, ज्यामुळे केक छान मॉइस्ट बनेल. आता यामध्ये घालूया मँगोचा गर, जे आपण ग्राइंड करून ठेवला आहे. आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खरंच मंडळी, हा मँगो केक खायला खूप स्वादिष्ट लागतो. आपण यात फ्लेवरसाठी काहीच टाकणार नाही, कारण मँगोमध्ये छान फ्लेवर असते. तुम्ही वाटलंच तर फ्लेवरसाठी यात 1 चमच वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता यामध्ये घालूया अर्धा कप नॉर्मल थंड दूध. तर थोडं थोडं करून टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. तर चला, आपला केकचा बॅटर बनवून तयार झाला आहे. मला बॅटर बनवायला 3/4 कप दूध लागले आहे आणि 1/4 कप दूध शिल्लक राहिले आहे. तर सध्या याला झाकून अर्धा तास रेस्ट व्हायला ठेवून देऊया, कारण आपण यात रवा टाकला आहे ना, तर तो छान फुलून येईल. तर चला, तोपर्यंत आपण पुढली प्रोसेस करून घेऊया. आता केक बनवायला मी इथे हे केक टीन घेतले आहे. तुम्ही वाटल्यास तर कुकरचा डबा किंवा लहान गंजोलीसुद्धा वापरू शकता. तर थोडंसं तेल टाकून केक टीनला व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात. आता यामध्ये टाकण्यासाठी मी इथे हा बटर पेपर घेतला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही केक टीनमध्ये थोडंसं मैदा डस्ट करून घ्या, ज्यामुळे तुमचा केक इझिली डिमोल्ड होईल. तर यावरही थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात. तर आपलं केक टीन ही रेडी आहे. तर चला, पटकन केकला बेक करण्याची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे. आता यामध्ये असा स्टँड किंवा रिंग ठेवायची. जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही यात वाटी किंवा प्लेटसुद्धा ठेवू शकता. तर लीड लावून 5 ते 7 मिनटं मीडियम फ्लेमवर प्रीहीट होऊ द्यायचं. तर चला, इकडे अर्धा तासही झालेले आहे आणि बॅटरही छान फुलून आलेला आहे. जर तुमचं बॅटर जास्त घट्ट झाला असेल तर त्यात थोडंसं दूध ॲड करून घ्या. आता केकला टेस्टी बनविण्यासाठी यामध्ये घालूया थोडीशी तुटी फुटी, ज्यामुळे केक खायला खूप स्वादिष्ट लागेल. जर तुमच्याकडे तुटी फुटी नसेल तर तुम्ही तुटी फ्रुटीऐवजी ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता केकला सॉफ्ट आणि स्पंजी बनविण्यासाठी यामध्ये टाकूया 1 चमच बेकिंग पावडर आणि अर्धा चमच बेकिंग सोडा. तर थोडंसं दूध टाकून एकच डायरेक्शनमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बॅटर खूप पातळ असायला नको, कारण मँगोमध्ये खूप जास्त मॉइस्ट असते, म्हणून बॅटर थोडं घट्टच बनवायचं आहे. तर आपलं बॅटर बनवून रेडी आहे. तर पटकन पूर्ण बॅटरला केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया आणि 1 ते 2 वेळा असं टॅप करायचं, ज्यामुळे यातले एअर बबल्स निघून जातील. आता केकला डेकोरेट करण्यासाठी मी इथे
हे थोडीशी तुटीफुटी घेतली आहे, ज्याला मी पिठात कोट करून घेतले आहे. जर आपण पिठात कोट केली नसती तर ते केकच्या तळ्याशी जाऊन बसेल, म्हणून आपण याला पिठात कोट करून घेतले आहे. तुम्ही वाटलंच तर तुटीफुटीऐवजी ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर चला आता आपण केकला बेक करून घेऊयात. तर इकडे आपली कढई ही छान प्रीहीट झालेली आहे. तर सावधगिरीने केक टिनला कढईच्या मधोमध ठेवूया आणि लीड लावून 30 ते 35 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं. तर अर्धा तास झालेला आहे. वाव, काय मस्त टम फुगून वर आला आहे. तर टूथपिकने चेक करून घेऊयात. पहा, टूथपिक अगदी क्लीन निघाली आहे. याचा अर्थ केक परफेक्ट शिजला आहे. आता गॅस बंद करूया आणि लीड लावून 5 मिनटं असाच थंड होऊ द्यायचं, ज्यामुळे केक बसणार नाही. तर केक पूर्णतः थंड झालेला आहे. तर डिमोल्ड करून घेऊयात. वाव, पहा किती छान रंग आलेला आहे व जाडी पण मस्त छान आलेली आहे. अगदी कापसासारखं मऊ मऊ लुसलुसीत बनला आहे. तर थोडेसे बदाम टाकून डेकोरेट करून घेऊया. पहा, अगदी कापसासारखं मऊ मऊ लुसलुसीत बनला आहे. तर चला कट करूया. कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनला आहे व आतून टेक्स्चरही किती छान मस्त दाणेदार आलेला आहे व खायला खूप स्वादिष्ट लागतो. तर मंडळी, आंब्याचे सीजन आहे, तर तुम्ही हा केक एकदा नक्कीच बनवा, जी घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.